दादरवरून आपण आता गणपती बाप्पाच्या वर्कशॉपमध्ये चाललो आहे. इकडनं आता कॉलेजवरनं दादर ट्रेन पकडून दादरला उतरलो जस्ट. आता इकडनं आम्ही इथे चाललो आहे, गणपतीच्या वर्कशॉपमध्ये चाललो आहे. तर आता आपण इकडनं करी रोडला दादरला ट्रेन पकडतो. आता करी रोडला चाललो आहे आणि बाकी लोक सगळं तिथे बसलेत. इकडनं आता करी रोडला चाललो आहे ट्रेननी. पण करी रोड स्टेशनला उतरलो आहे. आता इथनं वॉकिंग डिस्टन्समध्ये वरती आहे वर्कशॉप. तिथनं आज चाललो आहे, सोबत रोहन आहे. बाकी रोडने जातो आहे कारण त्या रोडला जायचं तो तिथं टी सी निघाला आहे. हां, त्या तिथणार मेन रोडनं जाणार तो तिकीट एकाकडे पण नाही आहे. ज्या रोडने जातो तिथे टी सी निघाला होता. तर काय बोलतो टी सी होता पहिले पोरांनी बघितलं म्हणून पाठी आणून सांगितलं म्हणून आम्ही चांगल्यापणे जातो. नाही तर आता 200 प्रमाणे फाईन फाटली असती. आता इथनं परत रिटर्न उत्तर दुसऱ्या स्कायवॉकनी आता इकडनं एक्झिट करणार आहे आणि इकडनं त्या वर्कशॉपमध्ये दाखवतो. आता बघू कसं नेतात ते मित्र. जाऊया, भेटू आपण आता वर्कशॉपला. हे बघा काही इथं बॅनर वगैरे लागलं आहे. आता आम्ही इकडनं पाठ्यपूजनचं बॅनर लागलेलं आहे इथे रोडवरती. आता इकडनं आम्ही चाललो आहे. हे बघा, हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरनं चाललो आहे. आता जवळपास पोचलो आलो. इकडे जाऊ, थोड्या टायमाने पोचू. हे पुढे चालले का? हे बाकी लोक पुढे चालले आहेत. जरा आधी पुढे आम्ही आणि दोन लोक सोबत चाललो आहे. तिथे पाठी बॅनर लागलं होतं, पाठ्यपूजन आहे त्याचं. आता इकडनं जाऊ पुढे. हे वालं स्टेशन आहे समोर, पण त्या टीसीच्या कारणामुळे पूर्ण फिरून यायला लागलं आहे ब्रिज. हे बघा, तिथनं एक्झिट होतं. त्याचा रोड होता, आम्हाला पुढं 10 मिनिटं फिरायला लागले होता. एका तिकीट कारण एवढं सगळं फिरून यायला लागलं, कारण तिकीट एकाकडे पण नव्हती. आणि ह्याच ब्रिजवरती, ह्या वाल्या ब्रिजवरती टी सी होता, त्यामुळे आम्हाला पूर्ण फिरून यायला लागलं. आता हे बघा, हे ब्रिजवरनं आज चाललो आहे आता पुढे. तर गाईज आत्ता इथे आपण गणसंकुलच्या आतमध्ये एंट्री केली आहे. बघा इथे गणपती बघा, एक एक वरती नाव वगैरे आहे. दाखव इथं पुढे. तू काय करतो? एकदम प्रॉपर पकडशील कॅमेरा. हे बघा इथे छोटे छोटे मूर्ती वगैरे मस्त मस्त लागलेले आहेत. हे बघा इथे सगळे मोठे मोठे गणपतींचं इथे सर्व काम चालू असतं. हे बघा इथं गणपतीचं सर्व काम चालू आहे. हे बघा इकडे मोठे मोठे गणपती आहेत सगळे. आता इथं आम्ही छोटे गणपतीकडे पुढे चाललो आहे. हे बघा इथे सर्व काम वगैरे चालू आहे. इथे गणपती बघा आवाला सगळे मोठे मोठे गणपती आतमध्ये आहेत, पण इथे जायला बंदी आतमध्ये. इथे सूचना वगैरे दिलेले आहे. आवाला गणपती बघा, इथे छोटे छोटे मूर्तीचे फ्रेम लागलेले आहे. हे बघा इथे सर्व छोटे छोटे गणपती लागले. खाली पण गणपती आहेत. हे पूर्ण इथं फ्रेम लागले. या साईडला मोठे गणपती होते, मोठे गणपती बघितले. इथे छोटे गणपती होते. आता पुढे चाललो आहे. हे सगळे इथे उभे आहेत. इथे पण आतमध्ये सगळे मूर्ती वगैरे लागलेले आहेत. हा बघा रुद्र, मानसी, सिद्धी आणि ते बाकी लोक पुढे आहेत तिकडे. हा ब्ल्यूवाला अजिंक्य आणि हा वाला बघतोय तो मानव. बघा इथे पण सगळ्या मूर्त्यांच्या फ्रेम वगैरे लागलेले आहेत. तिथने आता आतमध्ये चाललो आहे. हे बघा इथे सगळ्या मूर्त्या वगैरे लागलेल्या आहेत. हे बघून घ्या सर्व. हे बघा गणपती समोरचे. इथे छोट्या छोट्या मूर्त्या एकदम भारी भारी मूर्त्या लागलेल्या आहेत. हे बघा इथे सगळे मूर्त्या वगैरे लागले छोट्या छोट्या. हे बघा इकडच्या पण छोट्या छोट्या मूर्त्या, ह्या साईडच्या सर्व इथं मूर्त्या भारी भारी मूर्त्या इथे लागलेल्या आहेत. तर सर्व मूर्त्या लागलेल्या आहेत. त्या बघा इथे एकदम भारी भारी मूर्त्या लागलेल्या आहेत. एंटर केलेलं आहे त्याच्यावरती. आणि हा इथला दादा आहे. दादा काय तू सांगू शकतो गणपतीबद्दल? उत्कृष्ट कलाकृती आणि अप्रतिम पेंटिंग आमची 7-8ची ओळख आहे. गौराई म्हणजे गौरी. हे
हे बघा त्याच्या बाजूला एक श्रेय आर्ट करून आहे, तिथले गणपतीच्या मूर्ती आहेत. आतमध्ये सर्व लावलेलं आहे. हे बघा इकडे ह्या साईडला छोट्या छोट्या मूर्त्या लागल्या गणपतीच्या. इकडे भरपूर आर्ट्सवाले म्हणजे असे लावलेल्या आहेत मूर्त्या. त्याच्यामधला हा एक आहे श्रेय आर्ट करून. हे बघा याला पुन्हा प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हां हे सर्व तो बघा अजिंक्य किती वेळ फोटो तेच क्लिक करते. हे बघा तिथून आता बाहेर जाऊ आपण दुसऱ्या आर्टमध्ये. एक श्रेय आर्ट करून होतं, एक सार्थक आर्ट करून होतं. काहीच त्याच्या बाजूला वेळे ब्रदर्स करून एक आहे, त्या शॉपमधल्या मूर्त्या सर्व इथे लागलेल्या आहेत. इथे विदाऊट पेंट मातीच्या मूर्त्या आहे, हे सर्व इथे लागलेले आहे. हे बघा इकडे ह्या सर्व मूर्त्या. तिकडे जायला थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि ते बाकी लोक इथे काम चालू आहे सर्व याचं, हे लोक. आणि हे बघा इथे सगळे फोटो वगैरे काढतात गणपतीचे. की सगळ्या मूर्त्या इथे लागलेल्या आहेत. वेले ब्रदर्सवालं शॉपवाला आहे हे. इथे प्रारंभ कला मंदिर हे वाला शॉप आहे, त्याच्या आतल्या मूर्त्या. हे सर्व इथे रुद्र वगैरे फोटो काढतोय. ही वाली मूर्ती बघा. या इथं सर्व इथं मूर्त्या लागलेल्या आहेत. हे त्याच्याच बाजूचं एक शॉप होतं, त्याच्यामध्ये आले. इथे भरपूर शॉप आहेत, तुम्ही पाहिजे तिथे व्हिजिट करून जाऊ शकता. खूप चांगल्या मूर्त्या आहेत, छोट्या मोठ्या प्रत्येक सावलेल्या मूर्त्या आहेत. तुम्ही पाहिजे त्या शॉपवर जाऊन व्हिजिट करून जाऊ शकता. हे बघा इथे दिलेलं आहे, शॉपची माहिती वगैरे दिलेली आहे. हे बघा साई गणेश चित्रशाळा, याच्या आतमध्ये आता चाललो आहे आपण. हे बघा इकडं काम वगैरे चालू आहे. इकडं सर्व मूर्त्या वगैरे लागलेल्या आहेत. या शॉपमधल्या बहुतेक मूर्त्या प्लॅस्टिकमध्ये लावल्या, कारण कलरचे हे नकोयला म्हणून पेंट केलेल्या आहेत ना मूर्त्या म्हणून. साई गणेश चित्रशाळा म्हणजे बघा हा दादा इथे छोट्या मूर्तीला पेंट वगैरे करतोय. दादाचं नाव काय आहे? यश बाईकर. छोट्या छोट्या मूर्तीला तो कलर वगैरे करतो इथे. वेले ब्रदर्सवालं सेकंडवालं शॉप आहे, त्याच्या समोर आहे. हे बघा त्यांचं नाव, त्याच्याकडे मूर्ती वगैरे लागलेली खाली. हे विदाऊट पेंट केलेल्या मूर्ती ह्या साईडला तिकडे खाली. हे बघा इकडे वरती पण आहेत विध यांना. त्या मूर्त्यांना अजून कलर केलेला नाही. इथे वेले ब्रदर्सच्या समोर 2 शॉप आहेत. तेव्हा इकडे कलर न केलेले आहेत, त्या साईडला कलर केलेल्या मूर्ती आहेत. ह्या बघा इथे. आता इथले सगळे शॉप आम्ही व्हिजिट करून झालो. सगळे शॉपमध्ये मस्त भारी छोट्या मूर्त्या आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करून बघा, इथे मन प्रसन्न होऊन जाईल. इथं आपण बाहेर आलो आहे. गणसंकुल आपलं आर्ट्स आहे, इथे सर्वांना मन प्रसन्न मूर्त्या बघायला भेटतील. तुम्ही नक्की भेट द्या या स्थळाला. सगळं उतरलो इथनं आपण घरी चाललो आहे. गणसंकुल ते पूर्ण गणपतीच्या वर्कशॉपला व्हिजिट करून आलो आपण. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.